नमस्कार मैत्रिणींनो, मी संगीता तुमचे स्वागत करते आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर मी तुम्हाला आज डायरेक्ट कपड्यावर प्रिन्सेस कट ब्लाउज कसं कट करायचं आहे ते सांगणार आहे। तर तुम्ही कुठेही व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ पूर्ण पहा, जेणेकरून प्रिन्सेस कट ब्लाउज बद्दल तुम्हाला जर काही डाऊट असतील तर ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये क्लिअर होऊन मिळणार आहेत। तर मी छोट्या छोट्या टिप आणि ट्रिक्स आहे ते ब्लाउज कट करून दाखवणार आहे आणि कोपऱ्यापर्यंत बाही या ब्लाउजची आहे। तर मी हे ब्लाउज कोपऱ्यापर्यंत बाही आणि पूर्ण प्रिन्सेस कट ब्लाउज आपण डायरेक्ट अस्तरवर कसं कट करायचं आहे तर ते सविस्तर सांगितलेलं आहे। तर व्हिडिओ तुम्ही पूर्ण पहा। जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून मी जसं नवीन नवीन व्हिडिओ जर टाकत जाईल त्याची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचत जाईल। आणि माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा। तुम्हाला जर काही प्रश्न पडत असतील तर तुम्ही कमेंट करू मला। तर मग जास्त वेळ न घालवता आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर आज मी तुम्हाला डायरेक्ट कपड्यावर प्रिन्सेस कट ब्लाउज कसं कट करायचं आहे तर तेच तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे मी। तर मी अस्तर घेतलेला आहे। तर ब्लॅक कलरचं हे ब्लाउज आहे आणि वेल्वेट मध्ये ब्लाउज आहे। तर याचं मी अस्तर घेतलेलं आहे। तर आपल्याला जर कोपऱ्यापर्यंत जर बाही हवी असेल तर आपल्याला हे 1 मीटर कापड घ्यावं लागतं। ते जर छाती कमी असो किंवा छाती जास्त असो तर 1 मीटर हे कपडा आपल्याला लागतच असतो जेव्हा आपण कोपरपर्यंत बाही शिवत असतो तेव्हा। तर मी हे 80 सेंटीमीटर अस्तर घेतलेलं आहे आणि बाही ही वेगळ्या अस्तरमध्ये कट करणार आहे। तर पूर्ण सकट माझ्याजवळ अस्तर नव्हतं म्हणून मी हे वेगळे कट करणार आहे। तर मी आधी आपल्याला डायरेक्ट घडी टाकून आणि डायरेक्ट आपला समोरचा आणि पाठीमागचा भाग कसा कट करायचा तर तुम्हाला मी सोपी ट्रिक दाखवते आहे। तर अस्तर हे असं फोल्ड करायचं डबल, आपल्या साईडने फोल्डेड बाजू असायला पाहिजे आणि समोरच्या साईडने आपली ही खुली बाजू असायला पाहिजे। तर हे बघा असं आधी आधी डबल फोल्ड केलेलं होतं, हे बघा बघू शकता तुम्ही। हे असं डबल फोल्ड केलेलं होतं आणि आता आपल्याला असं फिरून घ्यायचं आहे ब्लाउज आणि असं परत डबल फोल्ड करायचं आहे। म्हणजे 4 पदरी अस्तर आपल्याला इथं करायचं आहे। तर हे खालचे 2 पदर आणि हे वरचे 2 पदर बघू शकता तुम्ही। आता 4 पदरी आपण अस्तर फोल्ड करून घ्यायचं आहे। खालचा वरचा भाग व्यवस्थित बघून घ्यायचा आहे आणि व्यवस्थित असं घडी टाकून घ्यायची आहे आधी। तर तुमच्या छातीनुसार तुम्ही घडी टाकू शकता। तर मी आज तुम्हाला 32 साईजचं ब्लाउज कट करून दाखवणार आहे। तर ही बघा व्यवस्थित अशी घडी सेट करून घ्यायची आहे। कुठेही कपडा कमी जास्त होता कामा नाही, नाहीतर आपण जेव्हा कट करू तेव्हा आपला हा कपडा खाली वरती झालेला असेल, म्हणून व्यवस्थित बघायचं आहे। घडी टाकताना सर्वात महत्त्वाचं म्हणजे घडी टाकताना खालचा वरचा कपडा हा सुईचा करून घ्यायचा, व्यवस्थित करून घ्यायचा आणि मगच घडी टाकायची आहे, मगच कट करायचं आहे। काही गडबड अजिबात करायची नसते कट करायच्या वेळेस। हे बघा आता ब्लाउज आपलं 32 साईजचं तयार होणार आहे। तर आपल्याला ब्लाउजची सर्वात आधी उंची टाकायची असते। तर सर्वात आधी आपल्याला इकडच्या साईडने आपल्याला सरळ रेषा ड्रॉ करून घ्यायची आहे, कारण आपल्याला हा कपडा खालीवर झालेला पण असेल तर आपण जेव्हा ही सरळ रेषा कट करू तेव्हा हा कपडा कट होऊन जाणार आहे। म्हणून हे व्यवस्थित अशी सर्वात आधी आपल्याला अशी सरळ रेषा ओढून घ्यायची आहे, तिथूनच आपल्याला खाली उंची टाकायची आहे ब्लाउजची। तर या ब्लाउजची उंची आहे 13 इंच। त्याच्यामध्ये आपल्याला 1 इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे। कुठल्याही मापाचं ब्लाउज आपण कट करत असतो तेव्हा आपल्याला 1 इंच हे शिलाई मार्जिन उंचीमध्ये घ्यावंच लागतं। तर उंची आहे तयार ब्लाउजची 13 अधिक 1 शिलाई मार्जिनसाठी आपण 14 इंचावर मार्किंग करून घेतलेली आहे। आणि हा डीप नेक गळा असल्यामुळे आपल्याला ब्लाउजचं शोल्डर लावायचं आहे 5 इंचावर। तर ब्लाउजचं शोल्डर हे आपल्या गळ्यावर डिपेंड असतं। जसा जसा गळा आपला कमी जास्त होत असेल तसं तसं आपलं शोल्डर कमी जास्त होत असतं। म्हणून जर तुमचा गळा जर 10च्या पुढे 9च्या पुढे जर असेल तर तुम्ही हे शोल्डर 5, सव्वा 5, 5.5 पर्यंत लावू शकता। त्याच्या पुढे जास्त लावायचं नसतं, कारण जास्त जर लावलं तर आपले ब्लाउजचे खांदे उतरतात किंवा आपलं हे शोल्डर नितरत असतं। म्हणून आपल्याला जास्त शोल्डर लावायचं नसतं आणि गळा रुंदी ही कमीच लावावी लागते आपल्याला जर डीप नेक गळा असेल तर। तर आपला ब्लाउजचा मुंडा टाकायचा आहे आपल्याला, म्हणजे मुंड्याची सरळ रेषा घ्यायची आहे आपल्याला 5.5 किंवा 5.25 इंचावर। तर आपण 5.5 इंचावर मार्किंग करून घेणार आहोत। तर इकडच्याही साईडने आपल्याला बघायचं आहे की 5 इंच येत आहे की नाही, व्यवस्थित बघायचं आहे। इकडच्याही साईडने आपल्याला
जिथे आपण मुंड्याची उंची टाकलेली असते तिथे व्यवस्थित टेप ठेवायचा आणि 5 इंच आहे की नाही, तुमचं शोल्डर किती असू दे, 5 इंच असू दे, 5.25 इंच, 5.5 इंच असू दे, तर इथे व्यवस्थित टेप ठेवायचा आणि बघायचं असतं. तर आपल्याला छातीचा चौथा भाग टाकून घ्यायचा आहे. तर आपल्या ब्लाऊजची छाती आहे 30 इंच. तर 30 इंचामध्ये म्हणजे मी बॉडी मेजरमेंट सांगते तुम्हाला, तर त्याच्यामध्ये 2 इंच मी लूजिंग दिलेली आहे. त्याच्यानंतर 32 इंच झालेला आहे. 32चा चौथा भाग 8 इंच होत असतो. 32चा चौथा भाग 8 इंच होत असतो, म्हणून 8 इंचावर आपल्याला मार्किंग करून घ्यायची आहे. म्हणजे छातीचा चौथा भाग 8 इंच आणि इकडच्या साईडने आपल्याला 14 इंचावर मार्किंग करून घ्यायची आहे आणि पुढच्याही साईडने आपल्याला 14 इंचावर मार्किंग करून घ्यायची आहे. बघू शकता अशी. आणि आपल्याला सरळ रेषा अशी ओढून घ्यायची आहे. तर आपल्याला कमरेच्या साईडने 8 इंचावर मार्किंग करून घ्यायची आहे. तर कमरेच्या साईडने 8 इंचावर मार्किंग करून आपल्याला ही सरळ असा बॉक्स तयार करून घ्यायचा आहे. बघा, बघू शकता. आणि 1.5 इंच आपल्याला शिलाई मार्जिन घ्यायची आहे. 1.5 इंचावर शिलाई मार्जिन. आणि ही रेषा आपल्याला सरळ ओढून घ्यायची आहे. तर आपल्याला मागच्या मुंड्याचा आकार आहे आपल्याला तर द्यायचा आहे, तर तो 1.25 इंचावर द्यायचा आहे. पुढच्या मुंड्याचा आकार आपल्याला 1 इंचावर द्यायचा आहे. तर इथून आपल्याला 2.25 इंचावर, जर तुमची ब्लाऊजची उंची जर जास्त असेल, तुमचा मुंडा जर जास्त येत असेल, तर तुम्ही इथे 2.5 इंचावर लावू शकता. तर हा मुंडा 5.5 इंचावर घेतलेला आहे मी, तर म्हणून 2.25 किंवा 2 इंचावर मार्किंग करायची आहे. तिथून आपल्याला मागच्या मुंड्याचा आकार देऊन घ्यायचा आहे आणि खालच्या साईडने आपल्याला 2 इंच आणि 2 सूत आपल्याला इथून या मुंड्याच्या रेषापासून आपल्याला 2 सूत खाली असं आकार देऊन घ्यायचा आहे. तर हा आकार देण्याचं तात्पर्य असं आहे की आपण इथे जर खाली थोडंसं घेतलं तर हा जो आपला एक्स्ट्रा झालेला असतो तो कपडा कट होऊन जातो, म्हणून आपल्या मुंड्यात घोळ वगैरे चुन्या वगैरे पडत नाही, म्हणून आपण दोन सूत खाली जाऊन मार्किंग करायची आहे. तर इथून खाली जिथे आपण मागच्या मुंड्याची मार्किंग केलेली होती तिथून आपल्याला 1 इंच खालीपर्यंत मार्किंग करायची आहे आणि हा समोरच्या मुंड्याचा आकार देऊन घ्यायचा आहे असा. बघू शकता तुम्ही. तर हा आकार आपल्याला जिथून आपण शिलाई 1.5 इंच शिलाई मार्जिन वाढवली होती तिथपर्यंत हा आकार द्यायचा आहे, म्हणजे पुढच्या समोरच्या मुंड्याचा. बघू शकता तुम्ही असा. आणि व्यवस्थित असं ड्रॉ करून घ्यायचं आहे. तर आपल्याला गळा रुंदी लावायची आहे 2 इंच, 2 किंवा 2.25 इंच लावू शकता तुम्ही. त्याच्या पुढे लावायची नसते, कारण की डीप नेक गळा असल्यामुळे ब्लाऊजचे खांदे असे उतरत असतात, म्हणून आपण शोल्डर हे कमीच लावायचं आहे. तर मागचा गळा आहे आपला, गळ्याची उंची आहे 10 इंच, तर 10.5 इंचावर मार्किंग करायची आहे आपल्याला. आणि असा इकडच्या साईडने रुंदी लावायची आहे आपल्या गळ्याची. तर गळ्याची रुंदी लावलेली आहे मी 3 इंच. तुम्ही 2.5, 3, 3.5 इंचापर्यंत गळा रुंदी लावू शकता. गळा रुंदी खालच्या साईडने वाढवली तर चालतं 3.5 इंचापर्यंत. जर वरच्या साईडने आपला डीप नेक गळा असेल तर वरच्या साईडने अजिबात 2 इंच, 2.25 इंच लावायची असते गळा रुंदी. अजिबात वरच्या साईडने आपल्याला रुंदी वाढवायची नसते, नाहीतर आपलं ब्लाऊज हे पूर्ण बिघडत असतं. म्हणून व्यवस्थित असं ब्लाऊज कट करायचं आहे. असा बॉक्स तयार करून घ्यायचा आहे. आणि नेहमीप्रमाणे मी सांगत असते की गळा डीप असेल तर तुम्ही गळा रुंदी ही 2 किंवा 2.25 इंच लावायची असते. जी रुंदी आपण मागच्या गळ्याला घेत असतो तीच रुंदी आपण पुढच्याच गळ्याला घ्यायची असते. जे बिगनर असतात ते इथं खूप गलती करत असतात की आपण जी गळ्याला रुंदी लावलेली असते ती जास्त घेऊन घेतात. कमी घेतली तर चालते, पण जास्त घ्यायची अजिबात नाही, कारण की हा डीप गळा जर असेल तर त्या ब्लाऊज मध्ये गळा रुंदी ही कमीच लावावी लागते. तर हे बघा, असा गळ्याला आकार देऊन घेतलेला आहे मी. तर आपल्याला हा मागचा गळ्याचा आकार आहे. तर मागचा पार्ट आपण खालच्या साईडने कट करणार आहोत आणि वरच्या साईडने आपल्याला पुढचा पार्ट कट करायचा आहे, म्हणून 3.5 इंचावर आपल्याला हे बघा, बघू शकता तुम्ही 3.5 इंचावर आपल्याला मार्क करायचा आहे. तर हा आपला प्रिन्सेस कटचा टक्स पॉइंट झाला.
तर आपल्याला अर्धा इंच इकडच्या साईडने समोर म्हणजे समोरच्या साईडने आपल्याला अर्धा इंच एक्स्ट्रा वाढून घ्यायचं आहे. फक्त समोरच्या साईडने हे वाढवावं लागतं, कारण की आपण टक्स देतो त्याच्यासाठी. आपण टक्स दिल्यानंतर आपली ब्लाऊजची समोरची उंची कमी होत असते, म्हणून आपण अर्धा इंच हे वाढून घ्यायचं आहे. अर्धा इंचावर मार्किंग करायचं आणि आपल्याला हा टक्सची उंची लावायची आहे. आपल्याला 3.5 किंवा 4 इंच लावू शकता तुम्ही. आणि हा सरळ टक्स असा ओढून घ्यायचा आहे, म्हणजे सरळ रेषा ओढून घ्यायची आहे आपल्याला, बघू शकता तुम्ही. आणि असा टेप ठेवायचा. तुम्ही टेपनी मार्किंग केली तरी चालेल आणि पट्टीनीही मार्किंग केली तरी चालेल. तर बघू शकता असं क्रॉस मध्ये आपल्याला हा पॉइंट इथपर्यंत जोडून घ्यायचा आहे. आणि इकडच्या साईडने 1/2 इंच आणि इकडच्या साईडने 1/2 इंच, असं दोघी साईड मिळून अर्धा इंच आपल्याला हा टक्स आला पाहिजे आपल्याला. आता इकडून फिरून घ्यायचा आहे आणि याचा आकार देऊन घ्यायचा आहे आपल्याला. बघू शकता तुम्ही असा व्यवस्थित असा आकार आलेला आहे. आणि इकडच्या साईडने आपल्याला 2 इंचावर किंवा 1.25 इंचावर मार्क करायचा आहे. आणि हा आकार असा खालच्या साईडने व्यवस्थित असा आकार देऊन घ्यायचा आहे. बघू शकता तुम्ही असा. आणि हे 2 इंचावर आपण पब दिलेला आहे, म्हणून हा मधला कापड असतो आपला, हा कट होऊन जाणार आहे. म्हणून आपल्याला इकडच्या साईडने आपल्याला मार्जिन वाढवून घ्यायची आहे. ती फक्त पुढच्याच फ्रंटच्या साईडने वाढवून घ्यायची आहे. बॅक साईडने मार्जिन वाढवायची गरज नाहीये. आपण तर पुढचा गळा आपण 6.5 इंचावर मार्क करून घेतलेला आहे आणि असा गोलाकार देऊन घेतलेला आहे. तुम्हाला जर इथे त्रिकोणी, पंचकोनी आणि दुसरा चौकोनी कसाही गळा इथं ड्रॉ करू शकतो आपण. तुम्हाला जसा हवा असेल तसा तुम्ही इथं आकार देऊ शकता. तर आता आपल्याला कट करून घ्यायचं आहे. तर कट कसं करायचं, तर इकडच्या साईडने आपल्याला कट करत, आपल्या मागच्या मुंड्यावर कट करत असं इथून असं कट करून घ्यायचं आहे. ही साईडने आपल्याला आता आपल्याला असं आपण हे खडूचं मार्क केलेलं आहे, तर आपल्याला हे असं टॅप करत खाली उमटून घ्यायचं आहे. म्हणजे जी आपण एक्स्ट्रा मार्जिन वाढवलेली आहे ती आपल्याला कट करायला सोपं जाईल. बघू शकता. आता आपल्याला एक पार्ट उचलायचा आहे आणि एक पार्ट बाजूला ठेवायचा आहे. तर हा समोरचा पार्ट आहे. तर हा आपल्याला पुढचा मुंडा कट करून घ्यायचा आहे. त्याचा आधी आठवणीने पुढचा मुंडा कट करायचा, बघू शकता. आणि आपण सरळ करायची जी रेषा दिली होती तीही कट करून घ्यायची आहे आणि पुढचा गळा कट करून घ्यायचा. बघू शकता तुम्ही अर्धा इंच वरच्या साईडने आपल्याला असं कट करायचं आहे आणि इकडच्याही साईडने आपल्याला अर्धा इंच वरती असं क्रॉस मध्ये कट करायचं आहे. तर हे असं क्रॉस मध्ये कट करायचं आहे. बघू शकता तुम्ही हा एवढा एक्स्ट्रा अर्धा इंचाचा कट देऊन घेतला आहे मी. इकडच्या साईडने व्यवस्थित असं अर्धा इंच कट करून घेतलेला आहे. तर आता आपल्याला इथून हा टक्स पॉइंट पर्यंत आपल्याला कट करायचा आहे. सरळ अर्धा इंच कट करून घ्यायचा आहे. बघू शकता व्यवस्थित असा कटोरीचा आकार आलेला आहे. हा आपला साईडचा भाग, हा आपला कटोरीचा भाग. आता आपल्याला पाठीचा भाग उचलायचा आहे आणि इथे जी मार्किंग उमटलेली होती ना ती मार्किंग बघायची आहे. तर आता आपल्याला हा मागचा गळा व्यवस्थित कट करून घ्यायचा आहे. तुम्ही खूप छान असा आकार आलेला आहे. हा बघा व्यवस्थित असा. हा जर असा एक्युरेट जर शिवला तर खूप छान दिसतो. तर मी हे साईडला ठेवून देते आता. आणि आता लगेच अस्तरवर कट करून दाखवणार आहे मी तुम्हाला. ब्लाउज पीस खाली कसं ठेवायचं आणि त्याच्यावर अस्तर कसं ठेवायचं आणि किती कट करायचं तेच तुम्हाला दाखवणार आहे. तर आता मी ब्लाउज पीस टाकून घेणार आहे. केलेले आहेत ते अस्तर व्यवस्थित ठेवून घ्यायचे आहेत. तर मोठी बाई कट करायची आहे. तर कोपरेपर्यंत बाई आहे तर बघून घ्यायचं आहे आधी आपल्याला, तर बाकी बसते आहे की नाही इकडच्या साईडनी. तर 9 इंच तर 10.5 इंच रेडी बाही आहे. त्याच्यात अर्धा इंच आपल्याला मार्जिन द्यावं लागेल. बघा व्यवस्थित असं टाकून घ्यायचं आहे. सगळे पार्किंग व्यवस्थित टाकून घेतलेले आहे. साईडचा भाग आपला कट झालेला आहे. तर आता आपल्याला बाही कट करून घ्यायची आहे. तर बाहीसाठी मी वेगळा कापड घेतलेला आहे.
म्हणजे तेवढ्या अस्तरमध्ये आपले बसलं नसतं, म्हणून मी दुसरा कापड घेतलेला आहे. तर आपल्याला घडी टाकून घ्यायची आहे सर्वात आधी. तर ब्लाऊजची घडी बाहीचं जास्त झंझट करायचंच नाही. आपण काय करायचं, डायरेक्ट माझा एक फॉर्म्युला आहे, छातीनुसार बाही कट करायची आहे. तर आपल्या ब्लाऊजची जेवढी छाती येईल तेवढा आपल्याला बाहीची घडी टाकायची आहे. तर याच्यामध्ये आपल्याला जास्त डोकेमारी करायची गरजच नसते. आपल्याला दुसरं मार्जिन घ्यायची गरज नसते, मुंड्याचं मार्जिन घ्यायची गरज नसते, मुंड्या किती घ्यायचा ते नाही, त्याची गरज नसते. आपल्याला डायरेक्ट आपल्याला छातीचा चौथा भाग घेतल्यानंतर आपली ही बाई परफेक्ट येत असते. तुम्ही एकदा नक्कीच कट करून स्टिच करून बघा, तुम्हाला जर नक्कीच आवडेल. हे बघा, तर छाती आहे आपली 8 इंच. तर 8 इंचावर मार्किंग करायची आहे. आणि बाही उंची आहे आपली 10 इंच. तर आपल्याला 10.5 इंचावर मार्किंग करून घ्यायची आहे. आणि आपल्याला हा असा बॉक्स तयार करून घ्यायचा आहे. बघू शकता, हा असा बॉक्स तयार करून घ्यायचा आहे. आणि आपल्याला बाहीची कॅप हाईट टाकायची आहे 3 इंचावर. तर इकडच्या साईडने आपल्याला बाहीची कॅप हाईट टाकायची आहे 3 इंच आणि 1.5 इंच आतमध्ये यायचं. आणि इकडच्या साईडने आपल्याला 2 किंवा 2.5 इंच मार्क करायचं आणि असा आकार देऊन घ्यायचा आहे. बघू शकता तुम्ही, असा आकार देऊन घ्यायचा आहे. असा आकार दिल्यानंतर 1/2 इंच आतमध्ये मार्किंग करायची अशी, आणि इथून सुरुवात करायची आणि 1/2 इंच आतमध्ये आकार देऊन घ्यायचा आहे. आणि बाहीचा दंडघेर टाकायचा आहे आपल्याला. तर 4 इंच बाही फिटिंग आहे आणि 1.5 इंच आपल्याला मार्जिन घ्यायचं आहे. तर हा असा क्रॉस मध्ये इथं जोडून घ्यायचा आहे. बघू शकता तुम्ही असं. आता रेडी आहे आपली बाही. आता कट करून घ्यायची आहे. तर कट आपल्याला इथून इथपर्यंत तर अशी अशी मागच्या मुंड्यावरून कट करून घ्यायची आहे. तर मी तुम्हाला कट करून दाखवते व्यवस्थित. आता बाही आपण कट करून घेणार आहोत ब्लाउज पीसवर. तर मी बाही कट करून घेतलेली आहे आणि बाहीला आहे तर थोडासा जोड देऊन घ्यायचा आहे. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.